जय श्री सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा हा व्हिडिओ आत्ता जे कोणी बंधू भगिनी पाहत आहेत त्यांना खरोखरीच इतका मोठा आणि अत्यंत शीघ्र प्रभाव देणारा लाभ होणार आहे की ते मी शब्दात सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, आज हा जो व्हिडिओ आपलं हे जे चॅनल आहे यूट्यूबचं, ज्याचं नाव आहे शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार, या यूट्यूब चॅनलवर इथून मागे मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ सर्व बंधू भगिनींच्या लाभाप्रित्यर्थ प्रदर्शित करीत आलो, त्या सर्व व्हिडिओंचा जसा हजारो बंधू भगिनींना सातत्याने लाभ होत चाललाय आणि त्याबाबत बंधू भगिनी माझी वेळ घेऊन मला भेटून मला संपर्क करून जी काही धन्यता व्यक्त करीत आहेत सातत्याने, त्याबद्दल खरोखरीच नवनाथांचे मनापासून आभार मानतो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ब्रह्मास्त्र महाविद्या सर्व बंधू भगिनींसाठी एका सोप्या प्रभावी तंत्राच्या माध्यमातून आपणापर्यंत आपल्या लाभासाठी पोस्ट करतो आहे. बरं, आता हे अत्यंत प्रभावी असं तंत्र जे आहे ते आहे बगलामुखी मातेचं. बगलामुखी माता म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आत्तापर्यंत दत्तगुरूंची जशी दत्तात्रय भगवंताची जशी मूर्ती 3 मुखांची पाहत आलेली आहात, ब्रह्म विष्णू महेश एकत्रित संलग्न 3 मुख असलेली मूर्ती जशी दत्तात्रयांची पाहत आलेली आहात, तशीच श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि मध्यभागी बगलामुखी माता, म्हणजे उजव्या हाताला श्री महासरस्वती, मध्यभागी बगलामुखी माता आणि डाव्या हाताला श्री महालक्ष्मी, अशी संलग्न 3 मुखांमध्ये त्रिमूर्ती जी आहे ती ब्रह्मास्त्र महाविद्या असलेली बगलामुखी माता, म्हणजे कलियुगातली सर्वात मोठी महाशक्ती आणि तीव्रतेने प्रभावीरित्या कृपा दोन्ही हातांनी भरभरून देणारी शक्ती. कोण आहे ही बगलामुखी महामाता? बगलामुखी माता म्हणजे ज्या प्रमुख दशमहाविद्या आहेत, या दशमहाविद्यांमध्ये सुद्धा प्रथम ज्या 3 सिद्धविद्या आहेत त्याच्यातली प्रथम सिद्धविद्या ब्रह्मास्त्र महाविद्या म्हणजे बगलामुखी माता. आता या बगलामुखी मातेचं या भूतलावर पृथ्वी लोकामध्ये स्वयंभू स्थान कोठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये उज्जैनपासून उत्तर दिशेला पुढे साधारण 100 किलोमीटर अंतरावर नलखेडा परिसरामध्ये हे स्वयंभू सर्व सिद्धपीठ आहे. बरं, इथे बगलामुखी मातेचं या मृत्यूलोकातलं ते जे स्वयंभू सर्व सिद्धपीठ आहे त्याच्या 4ही दिशांना स्मशानभूमी आहे. प्रेत जळत असतात 4ही दिशांना आणि त्याच्यामध्ये ही स्वयंभू बगलामुखी माता ब्रह्मास्त्र महाविद्या या भूलोकी आपल्यासाठी अत्यंत सौभाग्यशाली गोष्ट आहे की इथे ती उपस्थित आहे. ही फक्त मृत्यूलोकाची ब्रह्मास्त्र महाविद्या नाही तर त्रिलोकीची, म्हणजे पाताळलोक, स्वर्गलोक आणि हे आपण वास्तव्य करीत असलेलं मृत्यूलोक, या 3ही लोकांची ब्रह्मास्त्र महाविद्या आहे. देवी देवतांच्याही वर आहे. आणि अशा बगलामुखी मातेबद्दल विशेष ज्ञान नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे बंधू भगिनी अन्य देवी देवतांमध्ये, इष्टदेवी देवतांमध्ये गुरफटून राहतात. त्याच्या पुढे, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे हे त्यांच्या
ध्यानात येत नाही आणि खूप मोठ्या लाभांपासून वंचित राहतात. असाच लाभ आता हा व्हिडिओ संपूर्ण पाहणाऱ्या सर्व बंधू भगिनींना होणार आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका. बगलामुखी महामाता ही बगलामुखी माई, हिचं पूजन अर्चन खुद्द श्रीकृष्ण भगवंतांनी केलेलं आहे. श्रीकृष्णाने अर्जुन आणि युधिष्ठिराला उपदेश केला होता की अपेक्षित असलेल्या विजय प्राप्तीसाठी बगलामुखी मातेचं पूजन करा, हवन करा. प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. 5 पांडवांनी नलखेडामध्ये याच स्वयंभू सर्वसिद्ध पीठावर बगलामुखी मातेची उपासना केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या सबंध सृष्टीमध्ये जेव्हा असं चक्रीवादळ आलं होतं, ज्या चक्रीवादळात ही सृष्टी पूर्णतः नष्ट होणार होती, अशा अवस्थेत काय करावं या विवंचनेत खुद्द विष्णू भगवंताने हरिद्रा नदीच्या किनाऱ्यावर तपस्या करून बगलामुखी मातेला प्रकट करून घेतलं आणि पीतवर्णाच्या पिवळ्या रंगाच्या पोशाखामध्ये वस्त्रानिशी बगलामुखी माता प्रकट झाली आणि विष्णू भगवंतांच्या इच्छेनुसार एका क्षणात सबंध सृष्टी नष्ट करणारं चक्रीवादळ स्तंभन केलं, म्हणजे थोपवलं, थांबवलं जागेवर अक्षरशः. त्यामुळे स्तंभन करणारी ब्रह्मास्त्र महाविद्या ही बगलामुखी माता आहे, या ब्रह्मांडाची सबंध. मग विष्णू भगवंतांनी काय केलं, जवळचं पितांबर मातेला अर्पण केलं. त्यामुळे बगलामुखी मातेला श्री पितांबरा माता सुद्धा म्हटलं जातं. याच बगलामुखी मातेची उपासना, साधना, पूजन अर्चन करण्यासाठी नवनाथांपैकी भर्तरीनाथ उज्जैनहून नलखेड्याला बगलामुखी मातेच्या मंदिरामध्ये जायचे. बरं, कसे जायचे हे तुम्हाला गुप्त रहस्य सांगतो. बगलामुखी मातेचं नलखेड्यामध्ये आता जिथे स्वयंभू सर्वसिद्धपीठ मंदिर आहे, त्या मंदिराच्या खालून एक भुयारी मार्ग आहे. तो थेट उज्जैनपर्यंतचा आहे. त्या भुयारी मार्गातून भर्तरीनाथ खुद्द तिथे बगलामुखी मातेची साधना करण्यासाठी, पूजन अर्चन करण्यासाठी यायचे. त्यांच्या पाठीमागे त्यांचे बंधू राजा विक्रमादित्य सुद्धा त्याच भुयारी मार्गातून तिथे यायचे. काय महात्म्य सांगावं बगलामुखी मातेचं, सांगेल तेवढं कमी आहे. देवी देवतांच्या वर आहे. देवी देवतांना होत असलेला त्रास स्तंभन करणारी, देवी देवतांच्या सुद्धा अडीअडचणी दूर करणारी ही ब्रह्मास्त्र महाविद्या आहे. दशमहाविद्यांपैकी अष्टम महाविद्या आहे, म्हणजे 8वी महाविद्या. ही अष्टम महाविद्या तुमच्या जन्मकुंडलीतल्या 12 स्थानांपैकी 8व्या स्थानातले सगळे दोष दूर करते. 8वं स्थान कुंडलीतलं कुठलं असतं तर मृत्यूचं, तुम्हाला येत राहणाऱ्या अडीअडचणींचं, संकटांचं, गुप्त ज्ञानाचं, गुप्त धनाचं, या सगळ्या पैलूंवर अत्यंत प्रभावशाली प्रकाश टाकते बगलामुखी माता. बरं, बगलामुखी मातेमुळे सर्व प्रकारच्या दोषांचं स्तंभन होतं एका क्षणात. म्हणजे तुमच्या दैवाचे कोणतेही दोष तुम्हाला जाचक बाधक ठरत असले, अगदी तुमच्या जन्मकुंडलीतले दोष असो कुठल्याही प्रकारचे, तुमच्या वास्तूतले दोष असो कुठल्याही प्रकारचे, तुम्हाला देवी देवतांशी निगडीत असलेले दोष असू देत, अन्यथा तुमचं अख्खं प्रारब्धच दूषित असू देत, या सगळ्या दोषांचं स्तंभन करणारं एकमेव ब्रह्मास्त्र म्हणजे बगलामुखी माता ही ब्रह्मास्त्र महाविद्या आहे. कलियुगातली अत्यंत प्रभावशाली एकमेव महाशक्ती आहे की जिचं केवळ नाम जरी उच्चारलं मुखाने तरी तातडीने ती कृपा करायला आरंभ करते.
बरं, याच बगलामुखी मातेचा सर्वात मोठा चमत्कार तुम्हाला जर सांगायचा झाला तर 1962 साली आपला भारत देश आणि चीन याच्यामध्ये जे मोठं युद्ध चालू होतं, त्या युद्धात अशी स्थिती निर्माण झाली होती की चीनी सैन्य भारताला जास्तीत जास्त नुकसान पोचवण्याच्या पायरीपर्यंत पोचलं होतं. ते सगळं थोपवण्यासाठी बगलामुखी मातेचे सिद्ध परमभक्त म्हणू आपण असे दत्तीय महाराज होते. त्यावेळी दत्तीय महाराजांनी बगलामुखी मातेचं जे हवन केलं त्याचा प्रभाव असा झाला की अक्षरशः चीनी सैन्य माघार घेण्याच्या अवस्थेत पोचलं. अशा घडामोडी घडल्या आणि हे प्रमाण सिद्ध आहे, पुरावा आहे याचा. चीनी सैन्याने त्यावेळेस बोलून दाखवलं होतं की कोणीतरी एक शक्ती, एक ऊर्जा आम्हाला मागे खेचत होती, आम्हाला ढकलत होती पाठीमागे. हा केवढा मोठा चमत्कार आहे बगलामुखी मातेचा. बगलामुखी माता काहीही करू शकते. सृष्टीमध्ये अन्नपूर्णा माता जेव्हा रुष्ट झाली होती तेव्हा सबंध सृष्टीमध्ये अन्न पाण्या वाचून उपासमारीची अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी देवी देवतांना सुद्धा प्रश्न पडला होता आता काय करावं. त्या अवस्थेत खुद्द देवादिदेव महादेव हातामध्ये अक्षरशः भिक्षापात्रासारखं, तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगायचं झालं तर, पात्र घेऊन दोन्ही हाताच्या उंजळीत याचना केली बगलामुखी मातेकडे. आणि ती प्रतिमा, तसं छायाचित्र आत्तापर्यंत केव्हा तरी तुम्ही पाहिलं असेल की महादेव भोलेनाथ खुद्द दोन्ही हातामध्ये अक्षरशः कटोरा घेऊन मागत आहेत. या सबंध सृष्टीसाठी अन्नपाणी मागून घेतलं बगलामुखी मातेकडून आणि ते बगलामुखी मातेने क्षणात दिलं. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या क्षणापर्यंत तुम्ही आम्ही सर्वजण जेवढे जीवात्मा या भूतलावर वास्तव्य करीत आहोत, जिवंत राहण्यासाठी जे काही अन्न 2 घास पोटभर खात आहोत, ते सगळं बगलामुखी मातेच्या कृपेने चाललेलं आहे. हे ठाऊक नाही आजपर्यंत तुम्हाला. मग ज्या बगलामुखी मातेच्या कृपेने हे अन्न भरण करून शरीर चाललेलं आहे तुमचं आमचं, ती बगलामुखी माता काहीही करू शकते. कारण तिचं वास्तव्य कुठे आहे? मणिद्वीप लोकामध्ये. वास्तव्य म्हणजे तिचं लोक आहे मणिद्वीप. बरं, त्या मणिद्वीप लोकामध्ये अक्षरशः अमृताचा सागर आहे. अमृत, एक कलश अमृत, फक्त कलशभर अमृत समुद्र मंथनामधून प्राप्त झालं होतं, देवदानवांनी प्राप्त केलं होतं. तर एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्या. राहू केतूंची उत्पत्ती होण्यापर्यंत विष्णुदेवांना लीला करावी लागली एक कलशभर अमृतासाठी. असा अमृताचा मोठा सागर आहे. त्या अमृताच्या सागरामध्ये 32 प्रकारच्या रत्नांचं द्वीप आहे. त्या द्वीपावर एक कल्पवृक्ष आहे, कल्पतरू. आणि त्या कल्पतरू खाली सुवर्ण सिंहासनामध्ये, सोन्याच्या सिंहासनामध्ये ही बगलामुखी माई विराजमान आहे. आणि तिचं स्वयंभू सर्व सिद्धपीठ मध्य प्रदेशमध्ये आहे, नलखेड्यामध्ये. आता हे नलखेडा भारतवासियांना नाही, सर्वांनाच भूतलावर जवळ आहे असं म्हणावं लागेल. कारण तिन्ही लोकांची ब्रह्मास्त्र महाविद्या बगलामुखी माता आहे. पाताल लोकातली, स्वर्ग लोकातली आणि या मृत्यू लोकातली. मग आता पाताल लोकातल्या कुठल्या जीवात्म्याला जर कृपा प्राप्त करायची म्हटलं तर त्याला भूलोकापर्यंत पोचावं लागेल. स्वर्ग लोकातल्यांसाठी सुद्धा तीच अवस्था. मग तुमच्या आमच्या लोकामध्येच ती वास्तव्याला आहे स्वयंभू स्थितीत. लाभ घ्या, अक्षरशः लाभ घ्या बगलामुखी मातेचा. ही ब्रह्मास्त्र महाविद्या आहे. बरं, या ब्रह्मास्त्र महाविद्येचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. बगलामुखी मातेचं स्वतंत्र असं साम्राज्य आहे. बरं, बगलामुखी मातेपर्यंत, या ब्रह्मास्त्र महाविद्येपर्यंत
थेट पोचता येत नाही एवढं खरं आहे. म्हणजे दुर्गा मातेपासून सुरुवात करावी लागते, तेव्हा कुठे बगलामुखी मातेपर्यंत पोचता येतं साधकाला. म्हणून काय करायचं, बगलामुखी मातेचं साम्राज्य पहिलं ध्यानात ठेवायचं. बगलामुखी मातेचे शिव आहेत मृत्युंजय शिव. बगलामुखी मातेचे हनुमान आहेत, जे बगलामुखी मातेच्या पुढे ध्वज घेऊन चालतात, ते आहेत हयग्रीव हनुमान. बगलामुखी मातेचे गणेश भगवान स्वतंत्र आहेत, ते आहेत हरिद्रा गणेश. बगलामुखी मातेचे भैरव सुद्धा स्वतंत्र आहेत, ते आनंद भैरव. आणि बगलामुखी मातेच्या सेवेमध्ये 64 योगिनी आहेत. म्हणजे जसे दुर्गा मातेचे भैरव आहेत की नाही, बटुक भैरव, त्याही पुढे बगलामुखी मातेचे ब्रह्मास्त्र महाविद्येचं स्वतंत्र साम्राज्य आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या त्रासाचं, दोषाचं एका क्षणात स्तंभन करते बगलामुखी माता. काय हवंय नकोय ते एका क्षणात देणारी आहे बगलामुखी माता. तंत्र जगतातली अधिष्ठात्री देवी आहे बगलामुखी माता. बगलामुखी मातेचं महिमा महात्म्य सांगेल तेवढं कमी आहे. ते सांगण्यासाठी तुमच्या आमच्या आणि शब्दांच्या अंगी सुद्धा पात्रता नाही. त्यामुळे ते खोलवर जरी तुम्हाला ज्ञान नसलं तरी एवढीच माहिती तुम्हाला पुरेशी आहे की या ब्रह्मांडामध्ये एकच ब्रह्मास्त्र आहे, ते म्हणजे बगलामुखी माता. या बगलामुखी मातेचं फक्त नामस्मरण चालू करा. आणि मी तुम्हाला एक प्रभावी तंत्र सांगतोय की पैसा खूप मिळावा, प्रसिद्धी खूप मिळावी, प्रतिष्ठा खूप मिळावी, सत्ता मिळावी, या सगळ्यांनी परिपूर्ण युक्त असं आयुर्मान आनंदात जगता यावं, ही जर तुमची मनोकामना मनात असेल तर एकच करायचं. तुमच्या राहत्या घराचा नैऋत्य दिशेचा जो कोपरा आहे, नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा यामधला कोपरा, या नैऋत्य दिशेच्या खोलीत नैऋत्य कोपऱ्यातल्या एका भिंतीला 7 मोराची पिसं, म्हणजे मोराची पिसं घ्यायची 7 किंवा 11 या संख्येमध्ये, आणि त्याची जुडी नैऋत्य कोपऱ्यामध्ये घराच्या सांगितल्यानुसार भिंतीला चिकटवायची. बरं, ही 7 मोराची पिसं घ्या किंवा 11 घ्या. ही घ्यायची केव्हा, तर गुरुवारच्या दिवशी सूर्योदय ते सूर्यास्ताच्या मध्ये. फक्त या दिवसात दुपारी 1:30 ते 3 हा 1.5 तासाचा कालावधी वर्ज्य करायचा. बाकी जो संबंध कालावधी आहे त्या कालावधीत सांगितलेल्याप्रमाणे मोरपिसं विकत घ्यायची आणि राहत्या घरातल्या नैऋत्य खोलीमध्ये, नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 7 किंवा 11 संख्येत मोरपिसांची जुडी चिकटवायची. आणि फक्त नामस्मरण, नामजप उठता बसता, चालता बोलता, येता जाता किंवा देवघरात बसून जेवढा जमेल तसा जय बगलामुखी माता, जय बगलामुखी माता, जय बगलामुखी माता असा चालू ठेवायचा. म्हणजे बगलामुखी मातेशी फक्त नाळ जोडून ठेवायची. ही ब्रह्मास्त्र महाविद्येसोबत जी जोडली जाईल की नाही तुमची नाळ, हे मोरपिसं चिकटवायचं जे सांगितलंय ते बगलामुखी मातेचं तंत्र आहे. त्यामुळे बगलामुखी मातेच्या नाम उच्चारणासहित तिच्यासोबत फक्त जोडलं जायचं. पैसा, प्रसिद्धी, सत्ता हे तुमच्या पायी लोळण घालील, एवढं या ब्रह्मास्त्र महाविद्येचं सामर्थ्य आहे. त्यामुळे सांगितले आहे तेवढेच फक्त करा. मला आजपर्यंत मागच्या 45 वर्षात ज्या ज्या बंधू भगिनी आपापल्या समस्या निरसनासाठी येऊन भेटत असतात, इच्छापूर्तीसाठी भेटत असतात, त्यांच्यासाठी मला जे काही करायचं असतं ते करीत असतोच. पण वेळा देण्याला सुद्धा मला एक मर्यादा आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मी बंधू भगिनींना वेळ देऊ शकतो.
पण ज्यांना मी वेळ देऊ शकत नाही, जे माझ्यापर्यंत पोचू शकत नाहीत, अशा सर्व बंधू भगिनींनी हा व्हिडिओ पाहून जे बगलामुखी मातेचं तंत्र मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचा त्वरित आरंभ करा. जे चमत्कार अनुभवायला येतील की नाही ते तुम्ही मला भेटून सांगाल, याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. आज जे चित्र तुम्हाला बगलामुखी मातेच्या मंदिरात पाहायला मिळतं की नाही, राजकारणातले मोठमोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री, सरपंचापासून सगळे, सिनेसृष्टीतले मोठमोठे अभिनेते, अभिनेत्री, मोठमोठे उद्योगपती, ही धनाढ्य मंडळी, श्रीमंत परिवार बगलामुखी मातेच्या मंदिरात तुम्हाला पाहायला मिळतात. याचं कारणच ते आहे की त्यांचं प्राक्तन त्यांना एका बाबतीत साथ देणारं ठरलं की कोणीतरी पंडितजी, कोणीतरी गुरु, कोणीतरी गुरुजी, तांत्रिक असो, मांत्रिक असो, कोणीतरी दिशा दाखवणारं त्यांना असं भेटलं की त्यांनी बगलामुखी मातेची दिशा त्यांना दाखवली. ही बगलामुखी मातेची दिशा म्हणजे ब्रह्मास्त्र महाविद्येची दिशा आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय थोडक्यात आत्ता. त्यामुळे हे सगळेजण मोठे होण्यापूर्वी तिथे जात होते, मोठे झाल्यानंतर अजून मोठे होण्यासाठी तिथे जात असतात. आणि असं खऱ्या अर्थाने सर्वांगीण स्तरावर मोठं व्हावं आणि आनंदात आयुष्य जगून मोक्षापर्यंत पोचावं, ही सर्वात मोठी जर तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर ही बगलामुखी ब्रह्मास्त्र महाविद्या इथे भूतलावर उपस्थित आहे. आणि तिचं सर्वात सोपं प्रभावी तंत्र तुम्हाला आता जे सांगितलं आहे त्याला साधारण समजू नका, कारण मोठ्यातल्या मोठ्या धारदार तलवारीच्या पात्याला सुद्धा जे साध्य होत नाही की नाही ते एखाद्या छोट्याशा सुईच्या छोट्याशा टोकाने साध्य होत असतं. आणि ते त्याच प्रकारचं छोटंसं टोक म्हणजे बगलामुखी मातेचं नाम आहे. सध्या झालंय कसं की तुम्हा बंधू भगिनींची एक मानसिकता होऊन बसलेली आहे की काहीतरी क्लिष्ट स्वरूपाचा, अवघड स्वरूपाचा करायला सांगितला उपाय, तोडगा, किंवा जास्त खर्चाचा काहीतरी तोडगा सांगितला तर तो तुम्हाला प्रभावी वाटतो. पण तो सिद्धांत बनवून घेऊ नका. फक्त बगलामुखी मातेचं नाम पुरेसं आहे. बगलामुखीचं नामस्मरण, नामजप उठता बसता चालू करा फक्त. आणि हे प्रभावी तंत्र तुम्हाला जे सांगितलंय त्याचं फक्त अनुकरण करा. काय असतं, ज्या तोडग्याला, उपायाला आवश्यकतेनुसार जेवढा खर्च करायचा असतो ते असतं. पण हा सिद्धांत नाही की कमी श्रमाचं काहीतरी सांगितलं म्हणजे ते कमी प्रभाव देणारं ठरेल. सांगितलंय कुठल्या बाबतीत याचा विचार करा. ब्रह्मांडातल्या ब्रह्मास्त्र महाविद्येचं प्रभावी तंत्र सांगितलंय तुम्हाला. सोपं वाटत असलं तरी ते अत्यंत जटिल जालिम आहे. बगलामुखी मातेची साधना आराधना करायला तुम्हाला सांगितली नाही, ती क्लिष्ट स्वरूपात असते. बगलामुखी मातेचा बीजाक्षर मंत्र जरी करायचा म्हटलं हिलिम, तरी तो गुरूंच्या मंत्र दीक्षेशिवाय करता येत नाही. बगलामुखी मातेचा मूळ मंत्र जरी जपायचा म्हटलं तरी नाही तसा जपता येत. बगलामुखी मातेचा गायत्री मंत्र सुद्धा गुरु मार्गदर्शनाशिवाय, गुरूंकडून दीक्षा घेतल्याशिवाय करता येत नसतो. त्याचे उलटे परिणाम होत असतात. त्यामुळे क्लिष्ट अवघड असं करत बसायचं नाही. फक्त सांगितलेलं आता या व्हिडिओमधलं प्रभावी तंत्र फक्त तुम्ही अनुकरणात आणा. घडणारे चमत्कार तुम्ही मला भेटून सांगाल. आणि काय करा की आपल्या संपर्कातल्या, परिचयातल्या बंधू भगिनींना या व्हिडिओमधून जे तुम्हाला आता ज्ञान मिळालंय ते हा व्हिडिओ शेअर करून त्यांना त्यांच्या भल्यासाठी, त्यांचंही चांगलं कल्याण व्हावं, त्यांच्याही घरात पैसा, प्रसिद्धी, सत्ता, सर्व प्रकारची सुख नांदत राहावी म्हणून त्यांना पोचतं करा हे ज्ञान. फक्त आपल्यापुरतं, वैयक्तिक स्वार्थापुरतं संकुचित विचार, भाव मनात ठेवू नका.
आपल्यांसाठी, आपल्या सर्व हितचिंतकांसाठी ही भूतलावरची ब्रह्मास्त्र महाविद्या संक्षिप्त स्वरूपात होईना, पण तुम्हाला जी आत्ता अवगत झाली आहे या दादा नावाच्या व्यक्तीकडून, याच्यातलं सर्वांच्या हितासाठी, कल्याणासाठी धोरण ठेवा. हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचतं करून त्याने तुमचं तर कल्याण होईलच होईल. कारण त्यांना दिशा दाखवणारे तुम्ही असल्यामुळे दिशा दाखवणारा श्रेष्ठ ठरतो. आणि बगलामुखी मातेची विशेष कृपा तुमच्यावर लाभते. याचा लाभ घ्या. या दादा नावाच्या व्यक्तीसोबत तुम्हाला जोडून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ प्रदर्शित करीत नाही. आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार, त्याला फक्त भेट द्या. त्याच्यावर आजपर्यंत जे जे व्हिडिओ मी प्रदर्शित केलेले आहेत त्यांचा लाभ घेत चला. या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी हे मी माध्यम नाही अनुकरण केलेलं. मी म्हणतच नाही तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही लाईक करा, तुम्ही कमेंट्स करा. मी कमेंट्सच बंद ठेवतो व्हिडिओच्या, कारण माझ्याकडे वेळच नसतो तुमच्या लाईक पाहिला, कमेंट्स पाहिला, त्याला उत्तरं द्यायला अजिबात नाही. त्यामुळे हे फक्त ज्या हेतूने आजपर्यंत मी एवढे व्हिडिओ प्रदर्शित केले, पण ब्रह्मास्त्र महाविद्येचा व्हिडिओ आज प्रदर्शित करण्याचं कारण असं की आदेश झाल्याशिवाय नाही करता येत ह्या गोष्टी. स्वतःकडे खूप काही आहे, पण खूप काही असं स्वमर्जीने वाटत सुटता येत नाही. त्यामुळे जसा आदेश झाला तसं हे बगलामुखी ब्रह्मास्त्र महाविद्येचं अत्यंत सोपं आणि प्रभावी तंत्र, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, सर्व प्रकारची सुख प्राप्तीसाठी तुमच्यापर्यंत मी पोचतं केलं आहे. त्याचा लाभ घेत राहा. कुठल्याही प्रकारचा त्रास असू देत, त्या सर्व प्रकारच्या त्रासांचं, दोषांचं स्तंभन करणारी, जागेवर थोपवणारी ब्रह्मास्त्र महाविद्या बगलामुखी मातेच्या आत्ताच्या या व्हिडिओतून मी तुमच्यापर्यंत पोचतं केलेली आहे. ती सर्वांपर्यंत पोचतं करून सर्वांचं कल्याण करा. त्याने तुमच्या दैवातलं काही जात नाही, उलट तुमच्या दैवामध्ये शुभ पडसाद उमटतात. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला त्याचे अत्यंत शुभ पडसाद उमटतात, कारण ही ब्रह्मास्त्र महाविद्या आहे बगलामुखी माता. त्यामुळे याचा लाभ घेत चला. आणि त्यातूनही काही वाटलं तर मला भेटण्याचा प्रयत्न करा. मला शक्य झालं तर मी जे जे आहे तुम्हाला वेळ देऊन तुमच्यासाठी निश्चितपणे करेन. पण घरी बसल्या जागेवर सर्व काही प्राप्तीचं ब्रह्मास्त्र आत्ता मी जे तुमच्यापर्यंत पोचतं केलेलं आहे, त्याच्या मागचा मूळ हेतूच असा आहे की बंधू भगिनींनी माझी वेळ कमीत कमी घ्यावी, माझ्यापर्यंत पोचण्याचे सुद्धा कष्ट घेण्याची आवश्यकता त्यांना न लाभावी, म्हणून हे थेट ब्रह्मास्त्र महाविद्येचं अंतिम, त्याच्या पलीकडे काही नाहीच असं जालिम उपायाचं प्रभावी तंत्र तुमच्यापर्यंत पोचतं केलं आहे. फक्त काय करायचं, बगलामुखी मातेचा नामजप करताना, नामस्मरण करताना दिवसामध्ये फक्त आरंभीला मनातल्या मनात अगोदर दुर्गा मातेचं स्मरण करायचं, जय मा दुर्गा. त्याच्या पुढे दुर्गा मातेचे भैरव, जय बटुक भैरव. त्याच्यानंतर तुमचे कुलदैवत कुलस्वामिनी. त्याच्या पुढे मग जय मृत्युंजय शिव, जय बगलामुखी माता, जय आनंद भैरव. अशा क्रमाने फक्त एकदा स्मरण करून मग जय बगलामुखी माता, जय बगलामुखी माता, जय बगलामुखी माता तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करत राहा. कारण बगलामुखी मातेने थेट लक्ष घालण्याची आवश्यकताच भासत नाही. एकदा नाम जपानिशी, नाम उच्चारणानिशी, नामस्मरणानिशी बगलामुखी मातेची ब्रह्मास्त्र महाविद्येची नाळ तुम्ही जोडून ठेवलीच स्वतःसोबत की बगलामुखी माईच्या ज्या सेवेकरी आहेत की नाही 64 योगिनी, त्याच तुमची सगळी कामं करायला सुरुवात करतात. आणि त्यांचे मुख्य जे आहेत आनंद भैरव, सर्व प्रकारचा तुम्हाला आनंद देत राहण्याचं, भले तुमच्या प्रारब्धात नसलं, दैवत नसलं तरीसुद्धा ते खातं आनंद भैरव सांभाळतात.
मग एवढं सगळं जर एकाच ब्रह्मास्त्र महाविद्येत प्राप्त होत असेल तर या लाभापासून वंचित राहू नका, एवढंच मी शेवटाला सांगतो. आणि आता या भगवत चर्चेला पूर्णविराम देतो. जय मा बगलामुखी, जय मा बगलामुखी, जय मा बगलामुखी, जय